हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. जे कोणी नवीन आहेत त्यांना फर्स्ट मी इंट्रोड्यूस करते. मी रसिका. सो फ्यू मंथ्स बॅक आय हॅव स्टार्टेड कंटेंट क्रिएशन, जिथे की मी जिम रिलेटेड कंटेंट अपलोड करत होते. तर त्याच्यानंतर ना बेसिकली मी आजचा टॉपिक असं काही नाही आहे स्पेशल. मी जस्ट असं आय एम जस्ट टॉकिंग टू यू गाईज. सो तर मी सांगत होते की मी जिम रिलेटेड कंटेंट क्रिएशन चालू केलं. ठीक आहे. सो मला त्याच्यात जेव्हा मी फर्स्ट रील अपलोड केली ना, मला खूप छान रिस्पॉन्स मिळाला, खूप छान रिस्पॉन्स मिळाला. म्हणजे जे आपले लोक असतात ना, म्हणतात ना, आपल्या सोबतचे, आपल्या जवळचे किंवा रिलेटिव्ह वगैरे, फॅमिली, सगळ्यांकडून मला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स मिळाला. तू छान व्हिडिओ केलाय, छान व्हिडिओ अपलोड केलाय. तर त्याच्यानंतर मला ना एक मोटिवेशन मिळालं त्यांच्याकडून, अरे वा, आपण काहीतरी चांगलं करतोय. हो, असतात खूप खूप लोक असतात जे आपल्याला ऍप्रिशिएट पण करतात. त्यांना असं वाटतं चांगलं करतोय आपण काहीतरी. कारण की सर्वांना माहिती आहे व्हॉट इज कंटेंट क्रिएशन अँड व्हॉट इज द बेनिफिट्स ऑफ कंटेंट क्रिएशन राईट नाऊ. सो मी स्टार्ट केलं. त्याच्यानंतर हळूहळू थोडे थोडे रील्स अपलोड करायला लागले. मी स्टार्टिंग खूप कमी फॉलोअर्स पासून केलं. न्यू एकदम स्क्रॅच पासून अकाउंट क्रिएट केलं होतं ना मी. म्हणजे नवीनच अकाउंट क्रिएट केलं. माझं पर्सनल अकाउंट वेगळं होतं आणि जे रील साठी मी अकाउंट जे पब्लिक केलं होतं आधी ते वेगळं होतं. सो दोन्ही अकाउंट माझे वेगळे होते. तर एकदम स्क्रॅच पासून मी स्टार्टिंग केलं. जे ज्याच्यावर ह्या अकाउंटवर माझ्या कंटेंट क्रिएशनवाल्या अकाउंटवर रील्स ज्याच्यावर मी अपलोड करायचे, त्याच्यावर सुरुवातीला एकदम स्टार्टिंगला 25 to 30 फॉलोअर्स असतील. तर जेव्हापासून मी रील्स अपलोड करायला लागले ना, तेव्हापासून नंतर ऑटोमॅटिकली फॉलोअर्स यायला लागले. आणि आत्ता ऑलमोस्ट 3500 समथिंग फॉलोअर्स असतील. ओके. सो जूनपासून मी स्टार्ट केलंय. आणि मध्येही काही कारणास्तव माझं कंटेंट क्रिएशन काही एवढं झालं नाही माझ्याकडून. काही इश्यू असल्यामुळे मला कंटेंट क्रिएशन करणं झालं नाही, व्हिडिओ बनवणं पॉसिबल नव्हतं झालं. सो त्याच्यानंतर मी आत्ता पुन्हा एकदा स्टार्ट करते. मधी त्याच्यानंतर मी यूट्यूबकडे आले. सो यूट्यूबला मी पहिल्यांदा असे माझे जे रील्स होते तेच मी इकडे शॉर्ट्स म्हणून ॲज अ शॉर्ट्स अपलोड करत होते. आणि त्याच्यानंतर मी फर्स्ट व्हिडिओ माझा मी ऑक्टोबरमध्ये यूट्यूबला अपलोड केला ॲज अ ब्लॉग. ठीक आहे. त्याच्यात थोडंसं कॉपीराईट इश्यू आला होता, बट ठीक आहे, इट्स ओके. त्याच्यानंतर खूप गोष्टी शिकायलाही मिळाल्या की काय काय करू शकतो, काय नाही करू शकतो, काय करावं लागतं. सो मग झालं असं की मी जो फर्स्ट व्हिडिओ टाकला, तर त्याला रिस्पॉन्स पण मला खूप छान मिळाला की ठीक आहे, चांगली करतीये तू, करत राहा वगैरे वगैरे. म्हणजे माझ्यासोबत असणारे खूप खूप छान लोक आहेत की ते मला स्वतः कौतुक करतात माझं. म्हणजे माझे फॅमिली मेंबर जे असू, सगळ्यांना दाखवतात, माझे व्हिडिओज दाखवतात, बघा आमची दीदी कशी करतीये, आमची दीदी अशी बोलतीये व्हिडिओज मध्ये. म्हणजे खूप छान वाटतं. तर मी फर्स्ट व्हिडिओ यूट्यूबला तेव्हा टाकला होता ऑक्टोबरमध्ये. ठीक आहे. तेव्हा आले होते 300 अराउंड व्ह्यूज आले होते, कारण की स्टेटसला वगैरे टाकला, स्टोरीला वगैरे टाकला, बघितला भरपूर लोकांनी, त्याच्यावर सबस्क्रायबर्स पण गेन झाले. ठीक आहे. त्याच्यानंतर मी सेकंड व्हिडिओ दिवाळीचा टाकला. 300 अराउंड गेला होता. आता थोडेफार वाढलेत व्ह्यूज. ठीक आहे. तर मला हे सांगायचं आहे, त्याच्यानंतर तेव्हा माझे सबस्क्रायबर्स खूप कमी होते, खूप कमी होते. म्हणजे यूट्यूबचं माझी जर्नी अशी राहिली की मला ना, मी असा विचार करत होते की यूट्यूबवर काहीच नाहीये. ठीक आहे. यूट्यूबवर नाही. सुरुवातीला खूप स्ट्रगल आहे यूट्यूबवर. यूट्यूबवर ब्लॉग करायला लागतात. ब्लॉग करायचं म्हणजे सोपं नाहीये. आणि कंटेंट क्रिएट जे करतात ना, त्यांना माहिती सोपं काम नाहीये. एडिटिंग करणं, शूट करणं, व्हिडिओ क्रिएट करणं, हे बघायला आपण जेवढं पटकन स्क्रोल करतो ना, तसली गोष्ट बिलकुल नाहीये. तुम्ही एक 30 सेकंडचा जर व्हिडिओ बघताय ना, तो क्रिएट करायला किती मेहनत आहे त्याच्या मागे ना, ते फक्त एका कंटेंट क्रिएटरलाच माहिती आहे. सो दिस इज नॉट अ इझी थिंग. तर मला असं म्हणायचंय की जेव्हा यूट्यूबला मी स्टार्ट केलं, ठीक आहे, झालं. सबस्क्रायबर कमी होते, हळूहळू वाढले. पण द मेन थिंग यूट्यूबची मी सांगते, जेव्हा मी शॉर्ट्स अपलोड करायला चालू केलं ना, त्याच्यानंतर मला हळूहळू सबस्क्रायबर्स वाढायला लागले. मला वाटत होतं काही नाही, जोपर्यंत आपण व्हिडिओ टाकतोय ना, तोपर्यंतच आपल्याला सबस्क्रायबर येणार आहे. जर व्हिडिओ व्लॉग्स टाकायचे बंद केले तर नाही कोणी सबस्क्राईब करत. असं नाहीये. यूट्यूबला पण आता एक चांगली अपॉर्च्युनिटी आहे ग्रो व्हायला अजूनही स्टील. कारण की सबस्क्राईब करतात लोक शॉर्ट्सवर ना तुमच्या. तर एक शॉर्ट्स होती माझी जी की इंस्टाग्रामला नाही चांगली चालली, बट यूट्यूबला ऑलमोस्ट 3 लाख प्लस व्ह्यूज गेलेत त्याला. 3 lakhs प्लस. ओके. तर त्या शॉर्ट्सवरनं मला ऑलमोस्ट अराउंड 130 प्लस सबस्क्रायबर्स आलेत. आत्ता माझे सबस्क्रायबर ह्या मुमेंटला 350 प्लस आहेत. म्हणजे मी इमॅजिन नव्हतं केलं की शॉर्ट्सवरनं मला सबस्क्रायबर्स गेन होतील वगैरे वगैरे. बट स्टील मी करत राहिले आणि होते. वन मोर थिंग, देर आर फ्यू पीपल इन माय लाईफ की रोज डेली न विसरता माझ्या
प्रत्येक रीलवर डेली कमेंट करतात, डेली. म्हणजे आय एम सो ब्लेस्ड टू हॅव्हिंग दोज पीपल इन माय लाईफ. अजून काय पाहिजे? थँक इन केस काही तुम्हाला आयडियाज असतील तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आय विल ट्राय टू इम्प्लिमेंट दॅट. ओके. सो थँक आणि सबस्क्राईब करा कोणी नवीन असेल तर. ओके. ओके. बाय.